दिवस टाकाय पाहिजे. हॅलो हॅलो राजू आणि कोण आहे. तर चालू असलेला सामना साई 11 विरुद्ध जय हिंद. तर प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा देखील निर्णय घेतला तो म्हणजे साई 11 या संघाने. आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलंय ते म्हणजे जय हिंद या संघाला. जय हिंद संघांचे ओपनिंगचे फलंदाज स्ट्राईकवरती असतील ते म्हणजे राजू कंक आणि नॉन स्ट्राईकवरती असतील ते म्हणजे सुशांत. आणि प्रथम संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते म्हणजे राजू. राजू विरुद्ध राजू असा हा सामना असेल. पहिला चेंडू घेऊन येतील राजू आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केले 6 धावांनी आणि 6 धावांनी धावसंख्या पहिल्या चेंडूवरती आलाय तो म्हणजे षटकार. हॅलो हॅलो हॅलो. तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती स्वागत देखील केले राजूने. राजूचे देखील स्वागत झालंय ते म्हणजे 6 धाव्यांनी संघाचा श्री गणेशा झालाय तो म्हणजे षटकाराने. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजू आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि ह्या चेंडूवरती देखील आलाय तो म्हणजे षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार देखील लगवल्यात ते म्हणजे राजू कंक याने. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ते म्हणजे राजू कंक यांची. चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल ती म्हणजे राजू याची. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार देखील लगावल्यात. बॉल बघा ना अक्षय तिथे. हॅलो. लागोपाठच्या 2 चेंडूवरती आला तो म्हणजे षटकार. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजू आणि स्लोवर बॉल आणि त्यावरती देखील चौकार. 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 16. चांगली फटकेबाजी करतोय तो म्हणजे राजू आपल्या संघासाठी. 2 षटकार 1 चौकार. अजूनही या षटकातले 3 चेंडू देखील बाकी असतील. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजू आणि डिक्लेअरच्या स्वरूपात देखील 1 धाव. यानंतर च्या होणाऱ्या मॅचेस जावली क्रिकेट असोसिएशनची माते 11 विरुद्ध विवर यानंतर देखील आपला सामना असेल. आपण दोन्ही संघांनी रेडी राहायचे. आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव देखील कंप्लीट झाली. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18.
दुसरा हॅलो. आणि या ठिकाणी सुशांत यांच्या बॅट मधून देखील आलाय तो म्हणजे षटकार. चांगली फलंदाजी करतात ते म्हणजे राजू आणि सुशांत आपल्या संघासाठी. पहिल्याच षटकामध्ये अगदी 24 धावा देखील कुठल्यात त्या म्हणजे राजू आणि सुशांत याने. त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल ती दोन्ही खेळाडूंची. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्यामध्ये 24. नवीन गोलंदाज अमर. पाहूया अमर आपल्या संघासाठी काय करतोय. दुसरा पहिला चेंडू घेऊन निघतोय तो म्हणजे अमर आणि त्या ठिकाणी झेलचित बाद होतोय तो म्हणजे राजू. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे अमर याचं. पहिल्या चेंडूवरती देखील राजू यांना बाद करण्यामध्ये यश आलंय. चांगली फलंदाजी करत असताना राजू, परंतु आता परतावं लागेल ते म्हणजे राजू यांना. राजू यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज विशाल. तर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमर. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद आणि दुसरा चेंडू देखील आलाय तो म्हणजे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते म्हणजे अमर याची. अजूनही दोन चेंडूवरती एकही धाव खर्च केलेली नाही अमर याने. तिसरा चेंडू घेऊन अमर आणि चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल ते म्हणजे विशाल यांच्या माध्यमातून. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 25. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 25. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. तिथे खेळाडू आहे परंतु त्या मिस फिल्डिंग आणि या ठिकाणी आल्यात त्या म्हणजे 4 धावा. विशाल यांच्या बॅट मधून आला तो म्हणजे पहिलाच चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 29. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी साई 11 या संघाकडून. आणि मिळाल्या त्या म्हणजे 4 धावा. 4 चेंडू आणि 29 धावा. पुन्हा एकदा 1 चौकार लगावल्याच्या नंतर विशाल यांच्या बॅट मधून आली पण वंडी. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या म्हणजे 30. अजूनही 1 चेंडू बाकी असेल या षटकातला. हॅलो. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारला चेंडू. त्यावरती 1 धाव देखील कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील झाली ते म्हणजे कंप्लीट. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे साई 11 या संघाचं. धावसंख्या झाल्यात ते म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32. ह्या इनिंगचं शेवटचं षटक देखील असेल. शेवटचं षटक देखील कोण घेऊन येईल ते देखील पाहावं लागेल.
शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलेत ते म्हणजे श्री आपल्या संघासाठी. आणि चांगली फटकेबाजी म्हणावी लागेल ते म्हणजे सुशांत आणि विशाल याची. सुशांत याने पहिल्या चेंडूवरती लगावला होता तो म्हणजे षटकार. किती वाजले किती भाई जवळी 9:30 वाजले. आता याच्यानंतर 9:30 वाजले आहे. आणि पहिला चेंडू डॉट बॉल. पकडून 7 आणि 3 10 मॅच 10 मॅच 10 कुमार 11 तुर्बे आणि दिवाची मॅच. काळोखात एक ओव्हर घातली बॉल काय दिसत नाही काय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. सुशांत यांच्या बॅटमधून एक धाव देखील आले. पहिला चेंडू देखील आला होता तो म्हणजे डॉट बॉल आणि त्यावरती नंतर आली ते म्हणजे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 33. अजूनही या षटकातले 4 चेंडू देखील बाकी असतील. तर यानंतरची होणारी मॅच माते 11 विरुद्ध विवर. आपण लगेच या दोन्ही संघांचे कर्णधार जननी माता क्रिकेट क्लब विवर विरुद्ध माते 11. आणि पुन्हा एकदा तिसरा चेंडू देखील आला तो म्हणजे डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या पुन्हा वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 34. चौथा चेंडू घेऊन निघतील ते म्हणजे श्री आपल्या संघासाठी आणि समोर असतील ते म्हणजे सुशांत. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ते म्हणजे श्री याची. चांगला कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे श्री याच्या गोलंदाजीवरती. फक्त 4 चेंडू मध्ये 2 धावा देखील खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी. आणि 5व्या चेंडूवरती फलंदाज देखील बाद. सुशांत यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सागर. माते 11 संघाचे कर्णधार आणि विवर संघाचे कर्णधार. टॉस का बॉसशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघांचे कर्णधार. होय नितीन दा ते गाडीत जा. गाडी गाडी बघा चालूच असेल बघा. त्याला ते ब्लेझर घ्या. ब्लेझर त्या दोघांना दोन्ही कॅप्टनला द्या पटकन. काय मागं ना पाठीमागच ठेवलंय. चौतीस. या षटकातला शेवटचा चेंडू समोर असतील ते म्हणजे सागर. आणि शेवटचा चेंडू देखील आलाय तो म्हणजे डॉट. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्यात त्या म्हणजे 34. आणि 35 धावा जिंकण्यासाठी कराव्या लागतील ते म्हणजे साई 11 या संघाला. जय हिंद संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. माते 11 संघ
आणि विवर संघ कर्णधार पाणी आहे की बॉटल पाहिजे इथं लाव इथं बॉर्डर पे आहे इधर मारताय विवर संघाचे कर्णधार आर्यन लगेच या नाणेफेक देखील लगेच करून घ्यायची आहे. बांधून म्हणून म्हणलं तू मोकळी कर आणि मग मला इथंच दे मग मी इथंच बांधून ठेवतो. ये डोळे इधर मारता इधर हा बोल की ता जरा प्रदीर्घ अभ्यास चालू आहे माझा. नितीन दा आता इकडे इकडे घेऊ दे त्याला त्याला सांग बॉल कसा टाकायचा. एकच मिनिट मला हॅलो हॅलो काय येडाय का रे तर या ठिकाणी सामन्याला देखील होते ती म्हणजे सुरुवात जिथे 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल ती म्हणजे साई 11 या संघासाठी. हे आपलं सागर सागर स्ट्राईकला अमर बॉलर मयूर सागर आणि मयूर सागर आणि अमर 35 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंगचे फलंदाज साई 11 या संघाचे सागर आणि अमर आणि त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज जय हिंद या संघाचा मयूर. पहिलाच चेंडू आलाय तो म्हणजे डॉट बॉल. तर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती पंचांचा निर्णय देखील आलाय तो डॉट बॉल आणि वन बाउंडची देखील ताकीद देण्यात येते ते म्हणजे गोलंदाजाला. धावसंख्या श्री गणेशा होतोय एका धावेने. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन सागर मयूर आणि हा चेंडू देखील वाईट बॉल. बॉल खालून आहे आतून पंचांचा अंतिम निर्णय असेल. वाईट बॉल. पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढली. लागोपाठचे 2 चेंडू देखील आले ते म्हणजे वाईट वाईट बॉल. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. टॉस झाला आणि या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती आला तो म्हणजे षटकार 6 धावा सागराच्या बॅट मधून. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 8. चांगली फटकेबाजी करतोय तो म्हणजे सागर आपल्या संघासाठी. आणि यानंतरची होणारी मॅच जावली क्रिकेट असोसिएशन मर्यादित माते 11 विरुद्ध विवर संघाने नाणेफेक जिंकून माते संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि चालू असलेला सामना साई 11 विरुद्ध जय हिंद. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव
धावसंख्या होते ती म्हणजे 9. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. एकटा जाऊ. हो टाकलं का तुम्ही? चलाच पाठवायचा ना. पुन्हा एकदा वाईट बॉल. मला गायकवाड मध्ये ना गायकवाड 500 आणि या ठिकाणी षटकार. चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे सागर आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती म्हणजे 16. चांगली फटकेबाजी करतोय तो म्हणजे सागर आपल्या संघासाठी. अरे तिथं आहे बॉल घ्या ना. बुरदुल तिथं घ्या की. क्षेत्ररक्षक आपण लगेच आतमध्ये या. बॉल देखील पुरवला गेलाय. मायकल बुरदुल आले का बॉलर बॉलर कोण दादा? मयूर. चार बॉल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16. आणि पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. डिक्लेअर 17. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या म्हणजे 17. आणि शेवटच्या चेंडूवरती आले ते म्हणजे 1 धाव. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात ते म्हणजे 18. अजूनही 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल ते म्हणजे साई 11 या संघाला. बॉलरचं नेम काय? समीर. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. आणि आता गोलंदाजी मार्गवरती आलाय तो म्हणजे समीर, जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील ठरला. 3 धावा आणि 3 विकेट देखील त्याच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती फलंदाज देखील बाद करण्यात यश आले ते म्हणजे समीर याला. चांगली फलंदाजी करत असताना सागर आपल्या संघासाठी, परंतु समीर याने थांबवले सागर याला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज देखील बाद. सागर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन राजू.
कशाला जायचं सही करायला आहे ना दीपक थोडं फास्ट खेळा. आजच्या दिवसात आपल्याला बरेचसे सामने देखील कव्हर करायचे आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा समीर पहिल्या चेंडूवरती देखील फलंदाज बाद करण्यात यश आलंय समीर याला. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा समीर समोर असतील ते म्हणजे राजू. आणि चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल समीर यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे राजू यांना. आणि बराच काळानंतर स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे अमर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाला त्या म्हणजे 19. तिसरा चेंडू घेऊन समीर आणि पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी संतोष यांचं. आलाय तो म्हणजे डॉट बॉल. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल समीर याची. थोडंसं थांबवलंय त्या ठिकाणी साई 11 या संघाला समीर याने. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा देखील खर्च केल्यात ते म्हणजे समीर याने. 5वा चेंडू घेऊन समोर असेल अमर आणि ह्या चेंडूवरती देखील आलाय तो म्हणजे डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 नी वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 21. येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल ते म्हणजे साई 11 या संघाला. शेवटचा चेंडू समीर आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू. तिथे खेळाडू देखील आहे. 1 धाव देखील कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी दुसरी धाव देखील झाली ते म्हणजे कंप्लीट. चांगली रनिंग म्हणावी लागेल ते म्हणजे अमर आणि राजू यांच्या मध्ये. आणि बघता बघता 2 धाव देखील झाल्यात ते म्हणजे कंप्लीट. धावसंख्या 2 नी वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 23. म्हणजे आता येणारे चेंडू असतील 6 आणि धावा करायचे आहेत ते म्हणजे 12. माते संघ आपण देखील लाईनअप करून घ्यायचंय. मॅच संपली की लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. ते या ठिकाणी 12 चेंडू आपला 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती बंटी. 6 चेंडू आणि 12 धावा. सागरा बिगरे तिकडे टाकायचे. विशाल विशाल इकडे घ्यायचे. लेफ्टी बॅट्समन चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी बंटी याची. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे राजू यांना. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज ती म्हणजे साई 11 या संघाला. आणि फुलटॉस बॉल आणि त्यावरती लगवला तो म्हणजे चौकार. अमर याच्या बॅट मधून आलाय तो म्हणजे 4 धावा. धावसंख्या 4 नी वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 28. येणारे चेंडू असतील 4 आणि धावा करायचे आहेत ते म्हणजे 7. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज.
आणि पुन्हा एकदा आणि ह्या चेंडूवरती देखील आलाय तो म्हणजे 4 धावा. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा. अमर चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि यावरती देखील आला तो म्हणजे फुलटॉस बॉल आणि त्यावरती 4 धावा आणि या ठिकाणी सामना देखील जिंकला तो म्हणजे साई 11 या संघाने. खूप खूप अभिनंदन साई 11 संघ. माते 11 संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दोन्ही संघांना विनंती की आपला 12वा खेळाडू देखील कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवायचं आहे. श्री काळेश्वरी चषक 2026